हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आणि खूप दिवसानंतर फायनली मी आज एक व्हिडिओ शूट करणार आहे, एक व्लॉग बनवणार आहे. खूप गॅप गेला आहे, माझं म्हणणं मान्य आहे, माझी चूक आहे ही, कारण मी खूप गॅप टाकला आहे मध्ये. त्याचं कारण मी पहिले सांगते. एक तर माझी भरतनाट्यमची एक्झाम होती, आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला वेळच मिळत नव्हता ऑफिसमधून. घरी आल्यानंतर सगळ्या गोष्टी करा, मग मला कंटाळा यायचा. मी लिहून ठेवल्या डोक्यात होत्या, पण मला शूट करायलाच वेळ मिळत नव्हता. पण म्हटलं की फायनली मी आज करते, कारण आज मला सुट्टी आहे. आणि दुसरी गोष्ट, सॉरी, 3 गोष्टी आहेत. एक तर मला सुट्टी आहे, दुसरी गोष्ट म्हणजे मी पॉटॉनिक्सचा माईक विकत घेतलेला आहे. ह्याच्यासोबत अजून एक माईक येतो आणि छोटासा चार्जर येतो. आणि त्याचबरोबर आज माझ्या नाटकाच्या क्लासच्या ग्रुपसोबत मी फिरायला जाते आणि तिथे खूप एन्जॉय करणार आहे. पण मी कुठे चालली आहे, कशी चालली आहे, किती वाजता चालली आहे, जागा कशी आहे, आम्ही किती पैसे भरलेत, हे सगळं तुम्हाला कळणार आहे. पण त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सो आजचा मी आउटफिट तुम्हाला दाखवते. हा माझा ब्लॅक, वन ऑफ माय फेवरेट. आणि खाली मी जी जीन्स घातली ती तुम्हाला मी पुढेच्या व्हिडिओमध्ये दिसूनच येईल, पण मला आता ती पूर्ण दाखवता येत नाही आहे, कारण का मला पूर्ण मागे जावं लागेल आणि मी ते नाही जाणार आहे. तरी पण एकदा जाऊन बघते. दिसते का मी? सो गाईज, आता उशीर होतो आहे, पण आधी फिरायला जायच्या आधी आमचा क्लास आहे आणि तो क्लास अटेंड करून आम्ही जेवून जाणार आहोत. सो मला आता निघायला लागेल, कारण का ऑलरेडी मला उशीर झाला आहे. पण तुम्ही मात्र व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जो पुढचा जो काही शूट प्रकार जो असेल तो मी चित्राक्षाकडे देणार आहे. सो ते तुम्ही हँडल करेल. सो तुम्ही बघाल की हा मुलगा कोण येतो आहे, पण त्यालाच देणार आहे, कारण का मला शूट करायचं आहे स्वतःचं सुद्धा. सो मला माझी एनर्जी वाचवायची. चला, खूप वेळ झाला आहे. हॅलो गाईस, आता आपली ट्रिपची सुरुवात होणार आहे. तर मानसीने मला माईक दिलाय हातात. मला दिसतंय का? हो, दिसते. हा, तर आता तिने मला हातात कॅमेरा सुद्धा दिलाय आणि माईक सुद्धा दिलाय. तर आपण हळूहळू टप्प्याटप्प्याने तुम्हाला मी सांगत जाईन कसं काय ते कुठे जाणार आहे, ऍड्रेस वगैरे सगळं ती देईल तुम्हाला. ते माझं काम नाही. फक्त एवढंच की माझी उंची जरा जास्त आहे हिच्यापेक्षा जरा उंची माझी जास्त आहे, म्हणून तुम्हाला मी थोडं जास्त दाखवू शकेल. तुम्हाला दिसणार नाही, कारण आता बरोबर दिसते ना. असं असं दाखवू नको, मी असं वाटतं की मी जास्त बुटकी आहे. आहे. मुद्दाम तो असं दाखवतोय. चला आपण सुरुवात करूया. आता आम्ही जरा नाश्ता बिस्ताला जातोय. Please welcome to Figuring Out. I flew all the way to India. फोटोशूट प्रॉपर आपण वेगळा करू. बापरे. तर पहिला असा ब्रेक घेतलेला आहे आम्ही. आणि आम्ही या साईडला आहे. दिसतेस का तू? हां, दिसते का माहीत नाही. तर आता आम्ही कुठे पोचलो आहे? दत्त स्नॅक्सला पोचलो. तिथे आम्ही थोडं खाणार आहोत आणि त्याच्यानंतर पुढे आम्हाला 1 तास प्रवास आहे. तर त्याच्या आधी आम्ही ते थांबून थोडं खाऊन पिऊन घेणार आहोत आणि नंतर आमची दुसरी गाडी येते, त्याच्यात आम्ही शिफ्ट होणार. तिथे आम्ही सगळे मस्त मग आमची मस्ती चालू होणार. तिथे हो, मस्ती असणार, धमाल असणार. मग ते सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवणार, अपडेट वगैरे देत राहू. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. शेवटपर्यंत बघायचं, कसं मग मधली मजा जाते. हां, बरोबर. शेवट ह्यांना असं पण घे, ह्यांना skip करायचं सगळ्यांना, नाही. ह्यांना पण विचार कसं हे वाटतं. आमचे रवी सर. मला वाटतं की आपण ज्या श्रीदत्तमध्ये आलो आहे ते हे श्रीदत्त नाही आहे असं मला वाटतंय. त्यामुळे आपली चुकामुक होणार आहे बहुतेक. कारण का आपल्याला दत्त स्नॅक्स सांगितलं आणि हे श्री दत्त स्नॅक्स आहे. पहिला ब्रेक असा घेतलेला आहे आणि तिथे आम्ही सगळे जमले. आणि सध्या तरी आमची अजून मंडळी आली नाही आहे. आम्ही पोचलो आहे, कुठेतरी पोचलो आहे. आणि असं आम्हाला सांगितलं जातं आहे की ॲक्च्युली आम्ही बरोबर ठिकाणी नाही आहे आणि आम्हाला लाज लज्जा शरम नाही, आम्ही खायला बसलो आहे हॉटेल.
ओके क्यों कौन है वो सिंगर रात गातो सिंगर है मास करतो फायनली आम्ही सगळे इथे गोळा झालोय. अभी मजा आएगा ना भिड़ो. आम्हाला वाईप करू द्या. तुम्ही व्लॉग शेवटपर्यंत बघा. एवढंच येतं. बंद करा भाई. गाईज फायनली आता आम्ही आमच्या डेस्टिनेशनवरती पोहोचलेलो आहे. कसं वाटतंय? हा भाई एकदम चिलिंग मॉल आहे, पीसफुल मॉल आहे. मी तर झोपेन भाई इथे, असं कुठे पण झोपेन मी. आणि मज्जा येणार आहे. आणि फायनली आम्ही मस्त की मज्जा करत करत इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. सो बघूया आता पुढे खूप काही मजा करायची. आमच्या जागेचं नाव आहे काय? कुठल्या जागेचं नाव सांग? ले जार्डिन इन कर्जत. जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. आणि आता मी रिव्ह्यू सांगेनच हळूहळू की टेस्ट कशी आहे जेवणाची, कशी मज्जा आहे. तुम्हाला मी एक जागा दाखवते. सी सो यारा तेरे सदके इश्क सिखा मैं तो आई जग तज के इश्क सिखा जब या करे परवाह मेरी मुझे क्या परवाह इस दुनिया की जब मुझ पे लगाई पाबंदी मैं भूल नहीं इस दुनिया की तुम्हें खूप छान आहे आमचं रिलेशन. वी लव्ह इच अदर. येस, आमचे वाईफ मॅच आहेत. सोडशील? नाही, हिला नाही. तिच्या बद्दल बोलतच नाही मी. काय पण जाईल. गाईज पहाटेचे किती वाजले तरी चित्राक्ष? 5:25. 5 नाही दिसत आहे. नाही, हां 5:25 झालेत. आणि आम्हाला आता पहाट होताना क्लिअर कट दिसते. मी तुम्हाला दाखवते. इतका सुंदर व्ह्यू आहे, प्लीज बघा.
कैसा तमाशा. आम्ही तर ले गार्डनला जाऊन खूप मजा केली, पण तुम्हाला सुद्धा जायचं आहे का? डिटेल्ससाठी कमेंट करायला विसरू नका.